संध्यापासून मांद्यापर्यंतच्या सर्व कुक्कुटपालक बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे राजन स्टार परभणीवर करतो आता स्वागत. शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. तो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार काय कोंबड्यांना खाद्य म्हणून गहू दिल्याने कोंबड्यांचे अंडे उत्पादन होते कमी. सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे. जो सवाला चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय की कोंबड्यांना खाद्य म्हणून गहू दिल्याने काय कोंबड्यांचे अंडे उत्पादन होते कमी. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात अचूक उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर प्राप्त करायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना मनापासून विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो सतत. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कोंबड्यांना खाद्य म्हणून गहू दिल्याने काय कोंबड्यांचे अंडे उत्पादन होते कमी. मला सांगा, हा प्रश्न कधी ना कधी तुमच्या सुद्धा मनात उपस्थित झाला असेलच ना. चला तर मग आपल्या मनातील या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात की कोंबड्यांना गहू दिल्याने कोंबड्यांचे खरंच अंडे उत्पादन कमी होते अथवा नाही. जर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं म्हटलं तर गव्हामध्ये कोणता कंटेंट असतो, त्याचा कोंबड्यांना काय फायदा होत असतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं समजून घ्यावी लागेल की कोंबड्यांना अंडे तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो काय तो कच्चा माल गव्हामध्ये असतो अथवा नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, जर गव्हाचा विचार केला तर गव्हाचा वापर चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक कुक्कुटपालक बांधव हा आपल्या फार्ममध्ये करत असतो. गहू प्रत्येकाकडे उपलब्ध होतो आणि शिवाय रॅशनवरती सुद्धा गहू येतो. त्याच्यामुळं गव्हाचा वापर सर्रास 12ही महिने कुक्कुटपालनात हा केला जातो. मग प्रश्न उद्भवणं स्वाभाविक आहे किंवा गव्हाचा वापर केला तर मग कोंबड्यांचे अंडे उत्पादन काय कमी होते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जाणून घेऊयात की गव्हामध्ये काय कंटेंट असतं. लक्षात घ्या मित्रांनो, गहू हा कर्बोदकाचा उत्तम स्रोत आहे. गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण हे अत्यंत अधिक आहे. मग कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके याचा अर्थ काय, तर लक्षात घ्या मित्रांनो, कर्बोदके कार्बोहायड्रेट्स काय असतात की जे कोंबड्यांच्या शरीरात गेले की ऊर्जा तयार करतात. म्हणजे गहू दिल्याने कोंबडीला सशक्तपणा येतो, कोंबडीची भूक भागते आणि कोंबडीला ज्या ऊर्जेची गरज असते ती ऊर्जेची गरज भागते. मग आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊयात की कोंबड्यांना अंडे तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो त्याच्यामध्ये कोणता कोणता तो कच्चा माल असतो. तर स्वाभाविकरित्या बघितलं तर कोंबड्यांना अंडे तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो त्यात सर्वाधिक प्रमाण असायला हवं कॅल्शियमचं, त्यानंतर फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन डी हे कंटेंट जर परिपूर्ण झाले तर कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे वाढायला मदत होते किंवा अंड निर्माण व्हायला त्या ठिकाणी सहकार्य होते. पुन्हा प्रश्न उद्भवतो, गव्हामध्ये यापैकी कोणता कंटेंट आहे. तर तुम्हाला सांगतो, गव्हामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन डीचं प्रमाण हे जवळपास नसल्यास जमा आहे आणि जर तुम्ही बळजबरी विचाराल तर नॉमिनली 0.5 किंवा 1% आसपास आहे. गव्हात जवळपास अजिबात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन डीचं प्रमाण उपलब्ध नसतं. आता बघा प्रश्नाचं उत्तर. तर लक्षात घ्या, गव्हामध्ये जो कंटेंट आहे तो अंडे तयार करण्यासाठी उपयुक्त आहे का, या ठिकाणी नाही. म्हणजे गव्हाचं आणि अंड्याचं बघायला गेलं तर त्या ठिकाणी सरळ थेट काही रिलेशन नाही. आता मग गहू दिल्यानं अंडे उत्पादन कमी होत आहे असं म्हणतात. आता हे पहिले काय बघितलं की बाबा गव्हामध्ये असा कोणता कंटेंट आहे का ज्याच्यामुळे अंडे तयार करण्यासाठी उपयुक्त मदत होते. तर गव्हामध्ये असा कोणताही कंटेंट नाही की जो अंडे तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवेल.
मग आता इथं दुसरा मुद्दा कोणता त्या ठिकाणी निर्माण होतो, की मग गहू दिल्यानं कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी तर होत नाही ना. या ठिकाणी न वाढू द्या. अंडे उत्पादन नाही वाढलं तर काही हरकत नाही, पण कमी तर होणार नाही ना. मला सांगा, गव्हाचा वापर आपण सातत्याने केला समजा, तर त्याच्यामुळे गहू काय द्यायलाय? कोंबड्यांना ऊर्जा द्यायलाय. कोंबड्यांना अंडे तयार करण्यासाठी कच्चा माल द्यायलाय का? तर या ठिकाणी नाही. म्हणजे गव्हामुळे कोंबड्यांचं अंडे उत्पादन काही वाढत नाही. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्या, की गव्हामुळं कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी सुद्धा होत नाही. पण कोणत्या परिस्थितीमध्ये ते लक्षात घ्या. जर आपण एका मर्यादेपर्यंत गव्हाचा वापर कंटिन्यूअस करत असाल, उदाहरणार्थ सांगतो, जर तुमच्याकडे 100 कोंबड्या आहेत, त्या दिवसाला जवळपास 100 ग्रामच्या हिशोबाने जर विचार केला आपण, तर त्या ठिकाणी काय की 10 किलो खाद्य खातात. तर याच्यापैकी 2 किलो किंवा 2.5 किलोपर्यंत गहू तुम्ही वापरत असताल कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून, तर काही टेन्शन नाहीये. कारण इतर 75% असणारं जे फीड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इतर त्यांची जी गरज आहे ती भागवू शकतात. म्हणजे एका मर्यादेपर्यंत जर गव्हाचा वापर आपण या ठिकाणी केला, तर गव्हामुळं कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी होत नाही. परंतु जर आपण दिवसाला जेवढी कोंबडीची खाद्याची गरज आहे, ती सर्वस्वी कंटिन्यूअस फक्त गव्हानं भागवत असू, म्हणजे आपण सातत्यानं कोंबड्यांना खाद्य म्हणून गहूच देत असू, तर मात्र कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी होते. कसं कमी होते समजून घ्या. जर तुम्ही निरंतर कोंबड्यांना गहूच खाऊ घालायलेत, तर मला सांगा कोंबड्यांचं पोट भरायले. पण कोंबड्यांना जो कच्चा माल अंडे तयार करण्यासाठी पाहिजे तो मिळतोय का? तर नाही. म्हणजे फक्त गहूच देत असाल तर अंडे उत्पादन कमी होणार. पण एका मर्यादेपर्यंत गहू देत असाल तर अजिबात अंडे उत्पादन कमी होणार नाही. मग आता करायचं काय ते तुम्हाला समजावून सांगतो. लक्षात घ्या, कोंबडीला अंडे त्या ठिकाणी घालण्यासाठी किंवा अंड्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीची गरज असते ती त्या ठिकाणी कोंबडीच्या शरीरामधील शक्ती. तुम्ही म्हणत असाल अंडे तयार करण्यासाठी तर सर कच्चा माल पाहिजे, कॅल्शियम पाहिजे, फॉस्फरस पाहिजे, लोह पाहिजे. पण मला सांगा, आपल्या कोंबडीच्या शरीरात शक्तीच नसेल तर हा कच्चा माल असून सुद्धा कोंबडी त्या ठिकाणी अंडी घालू शकेल का? तर नाही. त्यामुळं गहू हा महत्त्वाचा आहे कोंबडीच्या अंडे उत्पादन वाढीसाठी. पण कसा? जर एका मर्यादेपर्यंत आपण गव्हाचा वापर केला प्रति 100 कोंबड्यांसाठी 2 ते 2.5 किलो आणि त्याच्यामध्ये जर समजा आपण 15 ग्राम म्हणजे जवळपास एक 1.5 किलो लेयर फीड टाकलं, तर या गव्हाच्या वापरामुळे कोंबड्यांना आवश्यक असणारी ऊर्जेची गरज परिपूर्ण होईल आणि 1.5 किलो जे आपण लेयर फीड दिले त्याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन डी भरभरून असते. त्याच्यामुळं कोंबडीचं अंडे उत्पादन वाढेल. म्हणजे थेट गहू कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढवू शकत नाही किंवा थेट गहू कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी करू शकत नाही. पण आपण फक्त आणि फक्त दिवसभर गहूच कोंबड्यांना सातत्यानं देत असाल, तर कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे कमी होऊ शकते. म्हणजे गव्हासोबत जर आपण त्या ठिकाणी लेयर फीडचा वापर केला, तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होण्याऐवजी वाढताना दिसेल. म्हणून गव्हाचा वापर 100% बंद करू नका. पण फक्त गहूच दिवसभर द्याल असं सुद्धा करू नका. आणि गव्हाचा वापर कसा करा? तुम्ही निरंतर करा, पण एका मर्यादेपर्यंत करा. जर असं आपण केलं, तर हा गहू कधीच कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी करणार नाही. या गव्हासोबत लेयर फीडचा वापर केल्यानं कोंबड्यांचं अंडे उत्पादन 50 ते 60% पर्यंत 100% या ठिकाणी वाढू शकते. आता तुमच्या मनातील संभ्रम दूर झाली असतील ना, की डायरेक्टली गव्हामुळे काही इम्पॅक्ट होत नाही, पण फक्त गहू दिवसभर दिले तर मात्र कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे कमी होऊ शकते. तर मित्रांनो, ही माहिती होती. आता बरेच कुक्कुटपालक बांधव म्हणतील, की फार जबरदस्त माहिती दिली सर, फार सुंदर मार्गदर्शन झालं. आमच्या मनातील जे काही किंतु परंतु होते सगळे निघून गेले. पण आम्हाला अशी माहिती योग्य वेळी मिळत नाही हो, म्हणून अडचण पडते. आता बरेच कुक्कुटपालक बांधव आहेत, की ज्यांच्या फार्मवर आजार येतात, त्यांना खाद्य खर्च कमी करायचा तो कळत नाहीये. त्याचबरोबर त्या ठिकाणी अडचणी आल्यानंतर ते शोधाशोध करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की बाबा अंडी कुठं विकावं काय हे समजत नाहीये. त्याबरोबर शेड कसा बांधायचा हे कळत नाहीये. तर मित्रांनो, कशाला डोक्याला ताण घेतात?
याच्यासाठी आपण काय केले, तुम्हाला सहकार्य करण्यासाठी, तुमचं नशीब पालटण्यासाठी त्या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा केली आहे. याच्यामध्ये फक्त ₹500 मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं आणि दिलं जाते, ज्याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होऊ शकतो परिपूर्ण. मग ही ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते? तर ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते Google Meetद्वारा. तुम्हाला त्याची लिंक पाठवली जाते. ऑनलाईन मीटिंग सुरू झाली की सुरुवातीला 7:30 वाजता काय होते की त्या ठिकाणी पहिल्यांदा एक लेक्चर घेतले जाते. त्यानंतर मेडिकल बुलेटिन प्लस वेदर बुलेटिन म्हणजे पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती, पिल्लांवरती काय परिणाम होणार व त्यांचा त्याच्यापासून बचाव करण्यासाठी कोणता औषधोपचार करायला पाहिजे हे याच्यात सांगितलं जाते, ज्यामुळे मृत्यूदर कमी होतो. आणि सेगमेंट नंबर 3 जे आहे त्याच्यामध्ये आठवड्याभरात जी काही प्रश्न निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लाईव्ह दिली जातात. म्हणजे काहीच रेकॉर्डिंग नाही. आता मग ही ऑनलाईन ट्रेनिंग आपण जॉइन केली, आपल्याला प्रश्नांची उत्तरे मिळाली. पण इतर दिवशी जर प्रश्न निर्माण झाले, तर त्या परिस्थितीत कोणाला विचारायचे? तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लखन सरांना फोन करायचा आहे. दुपारी 3 ते 8च्या दरम्यान. नंबर आहे 84 21 82 62 62 आणि सर्व प्रश्नांची उत्तरं ही प्राप्त करायची आहे. आता ही ऑनलाईन ट्रेनिंग सर आम्हाला पण जॉइन करायची आहे. आजवर बास झालं, जे झालं ते नुकसान. पण इथून पुढे आम्हाला 1% सुद्धा नुकसान होऊ द्यायचं नाही आणि प्रॉपर आणि प्रोफेशनली व्यवसाय करायचा आहे. तर यासाठी काय करायचं तुम्हाला, ऑनलाईन ट्रेनिंगला जॉइन होण्यासाठी पहिल्यांदा 84 21 82 62 62 या लखन सरांच्या नंबरवरती कॉल करायचा आहे. कॉल केला, लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा की बा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील, तुम्ही एक काम करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की मग काय लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 पाठवतील. याच्यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या ₹500 मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल. हे मार्गदर्शन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी मार्ग प्रशस्त करेल. जर आपण सर्वांनी ऑनलाईन ट्रेनिंग जॉइन केली तर यामुळे फायदे कोणते होणार? एक तर कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च कमी होईल. दुसरी गोष्ट, त्यांच्यावरती आजार येण्याचं प्रमाण कमी होईल, कारण लसीकरण कधी आणि कसं करायचं हे आम्ही समजावून सांगतो. लसीकरण करून सुद्धा काय आजार येईल तर तो आजार ओळखून तात्काळ काय इलाज करायचा याबद्दलही मार्गदर्शन केलं जाते, ज्यामुळे मृत्यूदर कमी राहतो. शेड कसा उभारायचा याबद्दल माहिती दिली जाते, ज्यामुळे आपल्या जागेची, वेळेची, भांडवलाची आणि मेहनतीची बचत होते. सरतेशेवटी कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सखोल माहिती, मार्गदर्शन व मदत केली जाते, ज्यामुळे विक्रीचं सुद्धा टेन्शन राहत नाही. जर हे सगळं आपण गृहीत धरलं तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे सखोल मार्गदर्शन आपल्याला अलगद लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देत आहे. म्हणून लगेचच या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉइन व्हा आणि कमवा लाखोंचा निव्वळ नफा. यासाठी कॉल करा लखन सरांना. नंबर आहे 84 21 82 62 62. त्याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की गहू दिल्यानं कोंबड्यांचं काय अंडे उत्पादन कमी होऊ शकते. तर गहू एका लिमिटमध्ये दिलं तर कोंबड्यांचं अंडे उत्पादन अजिबात कमी होत नाही आणि त्यासोबत या उलट लेअर फीड दिलं तर अंडे उत्पादन कमी होण्याऐवजी जबरदस्त पद्धतीनं वाढू शकते. तरी देखील काही प्रश्न असतील तर पाठवून द्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर कुक्कुटपालक बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. सर्व कुक्कुटपालक बांधवांचे खूप खूप आभार व्यक्त.